नोकरीसाठी युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मानवी तस्करी करणाऱ्या प्लेसमेंट एजन्सी तपास यंत्राच्या रडारवर आल्या आहेत। या प्रकरणात सीबीआयने 13 शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत। सीबीआयने नोकरीच्या नावाखाली तरुणांना युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। मुंबईसह दिल्ली, त्रिवेंद्रम, चंदीगड, अंबाला, मदुरई आणि चंदीगड शहरात एकूण 13 ठिकाणी सीबीआयने धाडी टाकली। खासगी व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि त्यांच्या एजंट्स विरोधात मानवी तस्करी केल्याचा सीबीआयने गुन्हा दाखल केलाय। आतापर्यंत 50 लाख रुपये रोकड, गुन्ह्याशी निगडीत कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन, कम्प्युटर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत। अनेक संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे। दरम्यान अशा धोकेबाज कन्सल्टंट एजन्सीच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन सीबीआयने नागरिकांना केलं आहे।